नमस्कार. सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत संजीवन प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुल, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर, B.Ed द्वितीय वर्ष 2024-25. विषय सांकेतांक 212. विषयाचे नाव उद्योजकता विकसन. प्रात्यक्षिकाचे नाव एक शैक्षणिक उत्पादन विकासन. विद्यार्थी शिक्षकाचे नाव देशमुख कांचन रवींद्र. रोल नंबर 6. मार्गदर्शक शिक्षक प्राध्यापक काळे सर. घटक पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान. उपघटक अवयव प्रत्यारोपण, अवयवदान आणि देहदान. अवयव प्रत्यारोपण म्हणजे एका व्यक्तीच्या शरीरातून निरोगी अवयव किंवा ऊतक काढून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात तो अवयव किंवा ऊतक प्रत्यारोपण करणे, जेणेकरून प्राप्तकर्त्याला त्याचा अवयव निकामी झाला असेल तो परत चांगला काम करू शकेल यासाठी त्यामध्ये प्रत्यारोपण केले जाते. अवयवदान. एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी अवयव देण्याची ठरवणे म्हणजे अवयवदान. अवयवदान करण्यासाठी तुम्ही जिवंत असताना किंवा मृत्यूनंतरही अवयव दान करू शकता. काही अवयव आपण जिवंतपणेही दान करू शकतो. देहदान. मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय शास्त्राला दान करण्याची प्रक्रिया म्हणजे देहदान. याला शरीरदान असेही म्हणतात. देहदान एक अंतिम दान आहे. देहदान करण्यासाठी वयोमर्यादा कायद्यानुसार 18 वर्षापुढील सर्व स्त्री पुरुष मृत्यूनंतर देहदान करू शकतात. यात कोणतेही जात भेद केला जात नाही. देहदान करण्याचे कारण. वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराची रचना जाणून घेण्यासाठी देहदानाचा वापर केला जातो. वैद्यकीय संशोधनासाठी देहदानाचा वापर केला जातो. पुढील पिढीसाठी जीवघेणा आजार बरे करण्यासाठी यश मिळते. देहदान करण्याची प्रक्रिया. मृत्यूनंतर देहदान करण्याची इच्छा संकल्पित करणे, नातेवाईकांकडून ती इच्छा पूर्ण करून घेणे, शरीरशास्त्रीय संस्थेला संमती देणे, या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये असतो. जिवंतपणे दान करता येणारे अवयव. हृदय हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हृदयविकाराचे त्रस्त असलेल्या व्यक्तीला हृदय प्रत्यारोपण आवश्यक असते आणि यासाठी हृदयदानाची गरज भासते. अशा वेळी एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला पण त्याचे शरीर योग्य स्थितीत असेल तर ते हृदय दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपण करता येते. 18 वर्षापेक्षा जास्त वय असणारी व्यक्ती हृदयदान करू शकतात. किडनी. मूत्रपिंड म्हणजेच किडनी दान करण्यासाठी दात्याचे वय किमान 18 वर्ष असणे आवश्यक आहे. संबंध नसलेल्या दात्याला मूत्रपिंड दान करण्यासाठी राज्याचे स्थापक केलेल्या अधिकृत समितीची परवानगी घ्यावी लागते. यकृत. एखादी व्यक्ती त्याच्या यकृताचा काही भाग दान करू शकते. त्यातील 60% भागापर्यंत व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी केवळ 6 आठवड्यांचा कालावधी लागतो. फुफ्फुस खराब झाल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे श्वासोच्छवासाला त्रास होतो. फुफ्फुसाचे प्रत्यारोपण या समस्येवर उपाय करू शकते. मृत व्यक्ती किंवा क्वचित प्रसंगी जिवंत व्यक्ती फुफ्फुसाचा एक भाग दान करू शकतो. स्वादुपिंड दान करणे म्हणजे स्वादुपिंडाचा भाग किंवा अवयव दान करणे. स्वादुपिंड दान करण्यासाठी डोनेट लाईफ या संघाशी संपर्क साधता येतो. लहान आतडे. होय, लहान आतडे दान करता येते. लहान आतडे निकामी झालेल्या रुग्णाला लहान आतडे प्रत्यारोपण केले जाते. लहान आतडे प्रत्यारोपण करणे. डोळे. नेत्रदान करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपण करण्यासाठी दान करणे. लिंग. डोळे दान करण्यासाठी लिंग, रक्तगट किंवा धर्माची कोणतीही अट, मधुमेह, उच्च रक्तदाब, ज्यांना इतर आजार आहेत
उच्च देखील डोळे रक्तदाब दान किंवा करू शकतात. इतर आजार आहेत मोतीबिंदू ते देखील किंवा डोळे चष्मा दान असणाऱ्या करू व्यक्ती शकतात. देखील डोळे दान मोतीबिंदू करू शकतात. किंवा चष्मा असणाऱ्या डोळे व्यक्ती दान देखील करण्यासाठी डोळे कोणतीही दान करू वयोमर्यादा शकतात. नाही. लहान कोणत्याही व्यक्ती, तथापि वयातील प्रौढ व्यक्ती देखील आपले डोळे दान करू आपले शकतात. डोळे दान डोळे करू दान शकतात. महत्वाचे आहे. मूलपेशी स्वतःची प्रतिकृती बनवू शकतात. पेशींच्या इतर प्रकाराचे रूपांतर मूलपेशी होऊ शकते. स्वतःच्या मूलपेशी प्रतिकृती बनवू अत्यंत शकतात. महत्वाच्या असतात. अवयवदानाचे फायदे. जीवनाचे रक्षण. अवयवदान केल्याने दुसऱ्या व्यक्तीचे जीवन अवयवदान केल्याने लोकांना नवीन जीवन आणि आशा मिळते. निस्वार्थ जीवन आणि अवयवदान करणे हे एक निस्वार्थ कृत्य ज्यामुळे इतरांना मदत निस्वार्थ कृत्य आहे व ज्यामुळे इतरांचे इतरांना आयुष्य मदत वाचवले जाऊ होते. शकते. मूलपेशी हाड, चेतापेशी हृदय, मेंदू, यकृत, आतडे, यकृत यांची निर्मिती हाड मूलपेशींद्वारे असते. केली जाते. या ते मूलपेशी स्वतःच्या पेशी आहेत. स्वतः बनवू शकतात. आपण त्याचप्रमाणे अभ्यासल्याप्रमाणे आपण हृदय, स्वादपिंड, त्वचा, मूत्रपिंड, हाडे त्वचा, हे देखील हाडे, दान यकृत, करू फुफ्फुस, शकतो. डोळे हे आपण दान डोळे करू शकतो. हृदयांबरोबर आपण त्वचाही दान धन्यवाद. करू शकतो.